कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, दशक्रिया विधीला इथे राजन आणि अन्नपूर्णा कमळीला भेटायला सिद्धटेकमध्ये पोहोचलेले असतात आणि त्यावेळेला इथे आता सरूचा दशक्रिया विधी सुरू असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता सरूचा फोटो लावण्यात आलेला असतो आणि तो फोटो राजन आणि अन्नपूर्णा हे दोघे जण पाहताच इथे आता कमळी हीच आपली नात असल्याचं सत्य दोघांनाही समजलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, सरूचा आता कुठेही पत्ता लागत नसतो। सरूला सगळीकडे शोधलेलं असतं पण ती काही कमळीला सापडत नाही। रडून रडून कमळीची अवस्था फारच बिकट झालेली असते। ज्या दिवशी सरूला गोळी लागली त्या दिवशी सिद्धटेकला भेटायला कमळीला आणि तिच्या आईला राजन काका येत असतात आणि त्याच वेळेला त्यांचाही अपघात होतो। त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो। त्यांना इथे सिद्धटेकमध्ये जवळपास जे आता सरकारी हॉस्पिटल असतं तिथे त्यांना ॲडमिट केलेलं असतं। त्याच्यावरती उपचार सुरू असतात आणि त्याच हॉस्पिटलमध्ये कमळीला आता यायचं असतं आपल्या आईला शोधायला। जखमी अवस्थेत आलेली एक बाई माझी आई तर नाही ना, त्याची चौकशी करण्यासाठी ती आलेली असते। राजन काकांच्या पायाला कमळीचा हात लागताच राजन काका डोळे उघडून बघणार असतात। तेवढ्यातच सरकारी हॉस्पिटलमध्ये आपली आई न भेटल्यामुळे निराश झालेली कमळी तिथून आता बाहेर पडते आणि निंगीसुद्धा बाहेर पडते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता राजन काका तिथे आता शुद्धीवरती आलेले असतात आणि तेव्हाच इथे बंड्याला अन्नपूर्णा फोन करून विचारत असते की तिथे राजन आला का। तेव्हा तो म्हणतो की नाही, इथे राजन काका तर आलेले नाही आहेत। तेव्हा ती म्हणते राजन तिथे आला नाही आहे। अरे पण असं कसं झालं, कमळीला भेटायला येणार होता तो, येव्हा तो पोचायला हवा होता, त्याचा फोन पण लागत नाही आहे। तेव्हा बंड्या म्हणतो काय करू, इथे आता कमळीच्या आईबद्दल सरू काकूबद्दल सांगू का सगळं अन्नपूर्णा आजीला। नाही नको नको, आधीच त्या इतक्या टेन्शनमध्ये आहेत, त्यांना जर आता सांगितलं कमळीबद्दल तर अजूनच टेन्शन येईल। त्यामुळे ते आता गप्प बसतो आणि म्हणतो की राजन काका तर इथे आलेले नाही आहेत। तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते की हो का, बरं बरं काही हरकत नाही, मी नंतर तुझ्याशी बोलते। आणि तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात, त्यांच्याबरोबर अन्नपूर्णा चौकशी करत असते। पण प्रेक्षकांनो, इथे आता ऋषी आल्यानंतर कमळीला थोडा धीर आलेला असतो। ऋषी आल्यानंतर कमळी जाते आणि जोरात त्याला मिठी मारून रडायला लागते। ती म्हणत असते की हे सगळं काय घडलं ऋषी, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आईला गोळी लागलेली आहे। ऋषी सर, आता मी काय करू। तेव्हा कमळीला ऋषी आता गप्प करत असतो, तिला सावरत असतो, म्हणत असतो की कमळी, ह्या गोष्टी आता ज्या घडल्यात त्याच्यातून तू स्वतःला सावर, तुला तुझ्या आईला शोधायचं आहे ना, मग जरा शांत हो। आणि तेव्हा इथे आता कमळी म्हणत असते की मी कशी शांत होऊ, आधी माझं आबा गेलं आणि आता माझी आई, आता माझं कुणीच नाही आहे या जगामध्ये। ऋषी म्हणतो असं कसं बोलतेस तू कमळी, मी आहे ना तुझ्यासाठी, तू विसरलीस का, मी सगळं काही सोडून इथे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आलो आहे। तेव्हा इथे आता कमळीला काय बोलावं तिला काहीच कळत नसतं। तेव्हा ती फक्त रडत असते आणि त्यानंतर त्यांना अचानकपणे असा फोन येतो पोलीस स्टेशनमधून की तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या, तुमच्या केस बाबतीत माहिती मिळालेली आहे। आणि तेव्हा कमळी आणि ऋषी धावत पळत आता जातात पोलीस स्टेशनला। तिथे गेल्यानंतर कमळी म्हणते काय झालं साहेब, माझ्या आईबद्दल काही माहिती मिळाली का। तेव्हा ते म्हणतात की कमळी, हे बघ तू शांत हो, तू उगाच आता रडू नको, शांतपणे आम्ही काय बोलतोय ते ऐकून घे। हे बघ, आम्हाला एक डेथ बॉडी सापडली आहे नदीच्या किनाऱ्याला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही वस्तूसुद्धा सापडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे बघ। आणि आता कमळीच्या आईचं मंगळसूत्र हातामध्ये दिलं जातं। ते मंगळसूत्र ती हातामध्ये घेते आणि ती ओळखते की हे तर माझ्या आईचं आहे। डेथ बॉडी आम्हाला सापडले पण चेहरा काही व्यवस्थित ओळखता येत नाही आहे। माशांनी आणि पाण्याने चेहरा एकदम विद्रूप झालेला आहे आणि हातपायसुद्धा इथे पोखरलेले आहेत। बरीच दिवस डेथ बॉडी पाण्यामध्ये असल्यामुळे
शरीर इथे ओळखता येत नाही, तरीसुद्धा ओळखायचं असेल तर तू येऊन बघू शकतेस. तेव्हा कमळी आता घाबरते, प्रचंड घाबरते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, मी बघू का? तेव्हा इथे आता हवालदार साहेब म्हणतात, चला, ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघून घ्या. आणि तेव्हा कमळी ऋषी जातात. पण सरूचा चेहरा काही नीट ओळखायला आता येतच नसतो. चेहरा ओळखीचा आता वाटतच नसतो. पण ज्या काही वस्तू आहेत त्या माझ्या आईच्याच आहेत हे तिने मात्र बरोबर ओळखलेलं असतं. तेव्हा हवालदार म्हणतात की मग ती तुझी आईच असेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरू जिवंत नाही आहे हे आता निश्चित झालेलं असतं. कमळी आता खूप रडत असते आणि आता सरू जिवंत नाही आहे हे निश्चित झाल्यानंतर तिच्यावरती अंत्यविधी होतात आणि मग तिची दशक्रिया होत असते. अंत्यविधी झाल्यानंतर कमळी आता त्या धक्क्यातून काही सावरतच नसते. ऋषी योग्य वेळी तिथे गेलेला असतो म्हणून तो तिला त्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतच असतो. दशक्रिया विधी असते तोपर्यंत एका बाजूला राजन काका आता शुद्धीवरती आलेले असतात. राजन काका म्हणतात की मी कुठे आहे, मला इथे कोण घेऊन आलं? जे लोक त्यांच्याबरोबर असतात ते म्हणतात की साहेब अहो, तुमच्या गाडीचा अपघात झाला होता, आम्हीच तुम्हाला इथे घेऊन आलो. ते म्हणतात की थँक्यू सो मच, बरं झालं तुम्ही मला इथे आणलंत. तुमच्याकडे फोन आहे का? मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. ते म्हणतात हो साहेब, घ्या ना, फोन घ्या. तेव्हा इथे लगेचच आता राजन काका फोन करतात, ते म्हणजे अन्नपूर्णाला. आणि अन्नपूर्णाला सांगतात की आई, अगं मी ठीक आहे, पण इथे माझ्या गाडीचा अपघात झाला होता. माझ्या डोक्याला थोडासा मार लागला होता. मला कळलंच नाही गं काय घडलं माझ्याबरोबर, पण आता मी एकदम व्यवस्थित आहे आणि कमळीच्या गावाला जवळजवळ मी पोचलोच आहे. फक्त मी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिथल्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि मी आता बरं आहे, तू काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते हो का बाळा, बरं ठीक आहे, तू ठीक आहेस ना, मला समजलं, आता मला बरं वाटतंय. बरं मग तू आता हॉस्पिटलमध्ये आहेस तर तू थांब तिथे, मी येते तिथेच. यांनासुद्धा आता बरं वाटतंय, हे बरे आहेत आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवायला मी आता आपल्या माणसांना सांगणारच आहे. मी तिथे येते, आपण दोघेजणं मिळून इथे आता कमळीकडे जाऊ, चालेल ना? तेव्हा राजन म्हणतो बरं आई ठीक आहे, तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच आहे, तू मला इथेच येऊन भेट. हॉस्पिटलचं नावसुद्धा सांगितलं जातं. तेव्हा इथे आता राजन काका सापडले का हे विचारायला बंड्या आता फोन करतो. अन्नपूर्णासुद्धा फोन करते. अन्नपूर्णा म्हणते बंड्या काय रे, काय झालं? मगाशी तू काहीतरी बोलता बोलता गप्प बसलास. कमळी कशी आहे रे? कमळी ठीक आहे ना? नाही, राजन भेटायला येत होता पण त्याचा छोटासा अपघात झाला ना, तो हॉस्पिटलमध्ये आहे, काळजी करू नको हा. आणि कमळी कशी आहे रे? तेव्हा बंड्या म्हणतो की कमळीची अवस्था खूप वाईट आहे अन्नपूर्णा मॅडम. इथे आता कमळीची आईसुद्धा राहिली नाही आहे. सरू काकू या जगामध्ये नाहीत. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते काय, माझी कमळी कशी आहे रे? तर रडून रडून तिची अवस्था फारच वाईट झाली हे आता सांगितलं जातं. आणि त्यानंतर लगेचच अन्नपूर्णा सिद्धटेकला यायला निघते आणि ती आता आल्यानंतर राजन काकांना भेटते. राजन काका आता रिकवर झालेले असतात बऱ्यापैकी. आणि मग राजन काका आणि अन्नपूर्णा दोघेजण इथे आता कमळीच्या गावामध्ये येतात. तेव्हा तिथे दशक्रिया विधी आता सुरू झालेला असतो. गुरुजी आलेले असतात, सगळी माणसं वगैरे तिथे जमलेली असतात. गावातली माणसं खूपच वाईट, सरूला नाही ते बोलतात आणि सरूचा जीव धोक्यात येतो. प्रेक्षकांनो, कमळी आता एकटी झालेली असते. त्यानंतर इथे आता ऋषा असतो तिच्याबरोबर. तेव्हा ती थोडं तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचे जवळचे मित्र निंगे आणि बंड्या ते तर सावळीसारखे तिच्याबरोबर असतात. ते सुद्धा तिच्याकडे खूप जास्त लक्ष देत असतात. तिच्या दुःखामध्ये इथे आता तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हाच तिथे आता कमळीला नेऊन फुलं वगैरे तिथे फोटोजवळ व्हायचे असतात. सरोजचा तिथे फोटो लावलेला असतो ना, हसतानाचा गोड फोटो सरोजचा तिथे आता मांडलेला असतो. आजूबाजूला फुलं वगैरे असतात आणि त्याच वेळेला पाया पडण्यासाठी तिथे आता कमळीला बोलावलेलं असतं. आता कमळी तिथे उभी असते. तेवढ्यातच अन्नपूर्णा राजन तिथे आलेले असतात.
ते दोघे जण तिथे येतात तेव्हा लगेचच बंड्या ऋषीला सांगतो की राजन काका आणि मॅडम आलेले आहेत. तेव्हा ऋषी जातो आणि म्हणतो की कमळीची आई या जगामध्ये आता नाही, त्यांना गोळी लागली. तेव्हा इथे कमळीचं लक्ष जातं. ती अन्नपूर्णाकडे धावत धावत जाते आणि अन्नपूर्णाला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडायला सुद्धा लागते. खूप रडायला लागते ती. तेव्हा अन्नपूर्णा तिला शांत करत असते तिला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा म्हणते, चल बाळा चल, मी इथे तुझ्या आईला आणि तुला भेटायला आले होते. मला कुठे माहिती होतं की इथे आल्यानंतर तुझ्या आईची आणि माझी भेट कधीच होणार नाही. एवढी गोड गोंडस मुलगी ज्या आईची आहे, जिने तिला जन्म दिला, तिला एकदा भेटले असते तर बरं झालं असतं. किती चांगले संस्कार केले तिने आपल्या मुलीवरती, नाही का? चल जरा मला तुझ्या आईचं दर्शन तरी घेऊ दे. आणि तेव्हा इथे आता अन्नपूर्णा आजी फोटोजवळ येऊन बघतात तर काय, तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून सरोज म्हणजे गौरीच ही कमळीची आई आहे हे आता उघड झालेलं असतं प्रेक्षकांनो. तर इथे अन्नपूर्णा म्हणते की राजन. तेव्हा राजन म्हणतो, आई काय झालं? अरे इकडे बघ. तेव्हा राजन काका बघतात तर काय, कमळीच्या आईचा फोटो म्हणजे तो फोटो असतो गौरीचा. राजन काका म्हणतात, गौरी, माझी गौरी. आणि ते जोर जोरात रडायला लागतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौरीला बघितल्यानंतर अन्नपूर्णा आणि राजन हे रडायला लागतात. अन्नपूर्णा म्हणते, कमळी, गौरी तुझी आई आहे? ही तुझी आई आहे? ती म्हणते, हो, ही माझी आई आहे सरोज. ती म्हणते, अगं नाही, हीच गौरी आहे, माझ्या राजनची गौरी, त्याची बायको आणि माझ्या घरची मोठी सून. ती म्हणते, काय बोलता तुम्ही आजी? तेव्हा ती म्हणते, अगं खरं तेच बोलते मी, माझी सून आहे गौरी. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, दशक्रियाला आल्यानंतर अन्नपूर्णा आणि राजन जेव्हा इथे आता सरोज म्हणजे गौरीचा फोटो बघतात तेव्हा कमळीच्या आणि तिच्या नात्याचा खूप मोठा खुलासा तिथे होतो. कमळी हीच आपली मोठी नात असल्याचं आता समोर आलेलं असतं. आणि तेव्हा इथे खऱ्या अर्थाने आता आपली मोठी नात अन्नपूर्णाला परत मिळालेली असते. राजन काकांना त्यांची मुलगी परत मिळालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जाता जाता का होईना पण इथे आता गौरीने आपल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबाची, खऱ्या कुटुंबाची भेट घालून दिलेली असते. आणि अशा रीतीने इथे आता अन्नपूर्णा राजनला कळलेलं असतं की कमळी हीच त्यांची खरी मोठी नात आणि मुलगी आहे.